शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडते. एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगलं बोलतात. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात. परिश्रमामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा जिंकल्यानंतर होणारा आनंद नेहमीच मोठा असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनेलवर. बाळा, तुझ्या वाटेमध्ये खूप काटे पेरण्यात आले. तुझ्या यशस्वी जीवनामध्ये, तुझ्या प्रगतीमध्ये याच लोकांनी खूप अडथळे निर्माण केले. पण बाळा, यांना माहीत नाही की तुझ्या पाठीशी ही दिव्य आणि चमत्कारिक शक्ती आहे. या शक्तीपुढे या लोकांचे काहीही चालणार नाही. हो बाळा, जे स्वामी प्रिय बाळ माझी मनापासून करत आहे त्या लोकांच्या पाठीशी मी सदैव उभा आहे, हे त्यांना माहीत नाही. हो बाळा, हे त्यांच्या आता कर्माचे फळ भोगत आहेत, कारण जे दुसऱ्यांचे वाईट चिंतणार त्यांचा शेवटी वाईट परिणाम त्यांना भोगावाच लागणार. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये आता या लोकांना थारा नाही. या लोकांची चिंता तुला करायची नाही. आता तुझ्या आयुष्यामध्ये एक नवीन वळण येणार आहे. आता तुझ्या आयुष्यामध्ये एक नवीन संधी तुला अशी प्राप्त होणार आहे. जे तुझ्या मनातील स्वप्ने, जे काही तुझी ध्येय आहेत, तुझ्या कुटुंबाबद्दल जे काही तुझी मोठी स्वप्ने आहेत, ते सर्व पूर्ण करण्याचा हा सुंदर मार्ग तुझ्यासमोर येणार आहे. तेव्हा बाळा, हा चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन पूर्णपणे बदलणार आहे. तुझ्या जीवनामध्ये ते आनंदाचे, वैभवाचे, सुखाचे दिवस येणार आहेत. हो बाळा, आमच्यावर विश्वास आहे ना? स्वामी भक्तांनो, तुमचाही स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, माझा पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आता तू आकाशामध्ये उंच भरारी घेणार आहेस आणि आता तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. आता जे काही तुझ्या मनातील स्वप्न आहे ते सर्व काही तुला प्राप्त होणार आहे. बाळा, आजपर्यंत तुझ्या मनातील ज्या काही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तेव्हा तू खूप दुःखी होऊन गेला. तुझ्या मनातील आत्मविश्वास पूर्णपणे नाहीसा होऊन तू सर्व गोष्टींमध्ये माघार घेऊन एकांतामध्ये खंत करत राहिलास की स्वामी माऊली, हे सर्व माझ्या वाट्यालाच का? मी जे काही आजपर्यंत खूप काही प्रयत्न केले आहेत, पण मला कुठल्याही गोष्टींमध्ये कधीही यश प्राप्त झाले नाही. पण बाळा, तुम्ही असा विचार कधीही करू नका की तुम्ही प्रयत्न करत आहात आणि तुम्हाला यश प्राप्त होत नाही. काही गोष्टींना हा वेळ लागतो. काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये पूर्णत्वात जाणे वेळ हा द्यावाच लागतो. आणि जेव्हा तुम्ही काही गोष्टी प्राप्त करता, भलेही त्या उशिरा का होईना, तुमच्या आयुष्यामध्ये पूर्णत्वास जातात, त्याचा आनंद जो काही असतो त्याची कल्पनाच विलक्षण असते. म्हणूनच गोष्ट कुठलीही असो, प्रसंग कुठलाही असो, फक्त धीर धरा. स्वतःवरचा संयम कधीही ढळू देऊ नका. कारण बाळा, प्रत्येक गोष्ट होण्यासाठी एक उचित वेळ असते आणि ती वेळ आल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही अशक्य ते शक्य होऊन जाते. फक्त तुमच्याजवळ हवा आहे तो म्हणजे संयम. कारण या संयमाच्या जोरावर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही प्राप्त करू शकता. हो बाळा, तुमच्या मनातील आता खूप मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. बाळा, तुझा विजय आता निश्चित करण्यात आला आहे. आता तू आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी तुझ्या पंखामध्ये मी असे काही बळ दिले आहे जो तू कोणासमोरही कधीही हरू शकणार नाहीस. तुझे शत्रू आता तुझ्यासमोर गुडघे टेकणार आहेत. हो बाळा, कारण आजपर्यंत ज्या शत्रूने तुझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला, तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांनी तुला कधीही साथ दिली नाही, पण आता हेच लोक तुझ्या सर्व बाजूने होणार आहेत. बाळा, तुझ्या चांगल्या स्वभावाचा या लोकांना आता पूर्णपणे अनुभव आला आहे. हेच लोक तुझ्यासाठी आता धावत येणार आहेत. याच लोकांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल जे काही नकारात्मक विचार होते, जे काही वाईट विचार होते, ते आता पूर्णपणे नाहीसे होणार आहेत. हो बाळा, कारण तू जे काही यश प्राप्त केले आहेस, तू जी काही प्रगती केली आहेस, ती आता उच्च स्तरावर गेली आहे आणि हीच प्रगती पाहून तुझे जे काही शत्रू आहेत ते तुझ्याशी चांगले वागण्यास तयार झाले आहेत. हो बाळा,
फक्त संयम ठेव. आता तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. फक्त धीर धर. कारण जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात काही गोष्टी चांगल्या होण्यासाठी येतात, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपले प्रारब्ध असते, चांगले किंवा वाईट, यातून आपल्याला जावेच लागते. मग काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अशा काही येतात ज्या आपल्या हातामध्ये नसतात. काही गोष्टींना आपण कितीही कष्ट केले, प्रयत्न केले तरीही प्राप्त करता येत नाहीत. पण बाळा, जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे कर्म चांगले असते आणि त्याच कर्माद्वारे तुम्ही जे काही कार्य करता, त्या कार्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त झाल्यावाचून राहत नाही. पण जेव्हा जेव्हा तुमच्या हातून काही चुकीचे कार्य घडतात, चुकीचे कर्म केले जाते, तेव्हा तेव्हा तुमचे होणारे कार्यसुद्धा बिघडले जाते. हीच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कधीही आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टींचा पाठपुरावा करायला हवा. कधीही मनामध्ये नकारात्मक विचार घेऊन कुठलेही कार्य करू नका. कारण नकारात्मक विचारांचा प्रभाव प्रत्येक कार्यावर हा नकारात्मकच पडतो. याचा अनुभव तुम्हाला वेळोवेळी आलाच असेल. म्हणूनच मी नेहमी सांगत असतो की बिकट प्रसंग असो, कितीही वाईट परिस्थिती असो, कोणतेही मोठे दुःख तुमच्या आयुष्यामध्ये असो, फक्त स्वतःवर संयम राखायला शिका. शांत राहायला शिका. त्या परिस्थितीमध्ये सुख आणि आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. एकदा करून तर पहा. कारण हे सर्व केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील ज्या काही वेदना आहेत, जी काही संकटे आहेत, जे काही दुःख आहे, ते सर्व काही निघून जाणार आहे. हो बाळा, कारण नेहमी सकारात्मक विचारांचा प्रभाव हा नकारात्मक विचारांवर पडला वाचून राहत नाही. कारण नकारात्मक कार्य कधीही सकारात्मक कार्यासमोर राहत नाही. म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक सुंदर विचाराने आपली सकाळ सुरुवात करा. आणि मग पहा, येणारा तुमचा पूर्ण दिवस, येणाऱ्या दिवसातील प्रत्येक क्षण आनंदाचा नाही गेला तर सांगा. बाळा, एकदा हे करून तर पहा आणि तुझा अनुभव मला सांगितल्या वाचून राहू नकोस. स्वामी भक्तांनो, तुम्हीही हा अनुभव घेण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी पूर्णपणे तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, आता आनंदाच्या त्या बातमीसाठी तयार आहेस ना? हो बाळा, कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता अशी काही मोठी आनंदाची बातमी येणार आहे आणि असा काही तुझ्या आयुष्यामध्ये आम्ही एक चमत्कार घेऊन आलो आहोत. या सर्वांसाठी फक्त तू तयार राहा. कारण आजपर्यंत माझ्या या स्वामीप्रिय बाळाने खूप काही दुःख सहन केले आहे, खूप काही कष्ट केले आहेत आणि खूप वेळा आमच्यासमोर अश्रू देखील ढाळले आहेत. पण आता नाही. आता या सर्वांची वेळ निघून जाण्यासाठी योग्य आली आहे. हो बाळा, आता हे सर्व काही तुझ्या आयुष्यातून आम्ही काढून घेण्यात आलो आहोत. त्यासाठीच तुला तत्पर राहायला, तयार राहायला सांगत आहोत. कारण यापुढे जे काही तुझे आयुष्य असणार आहे, सुखाने भरलेले, चमत्काराने भरलेले आणि आनंदाने भरलेले, याची तू कल्पना देखील केली नसशील. म्हणूनच बाळा, हा चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐकशील ना? कारण तेव्हाच तुला समजणार आहे की या संदेशामार्फत तुझ्या आयुष्यामध्ये तुला काय शुभ संकेत प्राप्त होणार आहेत. ते तेव्हा समजणार जेव्हा तू हा संदेश शांत मनाने, शांत चित्ताने ऐकून घेशील आणि ऐकल्यानंतर तुला जो काही चमत्काराची प्राप्ती होणार आहे त्याची तू कल्पना देखील केली नसशील. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मला पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक तरुण आयुष्यात संघर्ष करून थकला होता. त्याला पैसे मिळवण्यासाठी कोणतेही काम सापडले नाही. त्यामुळे तो निराश झाला आणि त्याने जंगलात जाऊन आत्महत्या करण्याचा विचार केला. तिथे त्याला एक संत भेटले. संतांनी त्याला विचारले की तू इथे एकटा काय करतो आहेस? त्या तरुणाने आपल्या सर्व समस्या संतांना सांगितल्या. मग संत म्हणाले की तुला नक्कीच काही काम मिळेल. अशा प्रकारे निराश होऊ नकोस. त्या व्यक्तीने सांगितले की मी पूर्णपणे खचलो आहे. माझ्याकडून आता काहीही होणार नाही. संत त्याला म्हणाले की मी तुला एक गोष्ट सांगतो. तुझी निराशा त्यापासून नक्की दूर होईल. कथा अशी आहे की एक लहान मुलगा होता. एके दिवशी त्याने बांबू आणि निवडुंगाच्या रोपाची लागवड केली. तो दररोज दोन्ही रोपांची काळजी घेत असे. 1 वर्ष निघून गेलं. निवडुंग मोठे झालं, पण बांबूचं रोप तसंच होतं. मुलाने हार मानली नाही आणि तो दोघांची काळजी घेत राहिला. त्याचप्रमाणे काही महिने निघून गेले, पण बांबूचं रोप तसंच. तरीही मुलगा निराश न होता काळजी घेत राहिला. काही महिन्यांनंतर बांबूचं रोप मोठं झालं
आणि काही दिवसांत निवडुंगापेक्षाही बांबूचं रोप जास्त मोठं झालं. वास्तविक बांबूचं रोप सर्वप्रथम आपली मुळे मजबूत करीत होतं, म्हणून त्यास वाढण्यास थोडा वेळ लागला. संतांनी त्या व्यक्तीला सांगितले की जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात संघर्ष येतात तेव्हा आपण निराश होऊ नये आणि अशा परिस्थितीत आपली मुळे मजबूत केली पाहिजेत. आपली मुळे मजबूत होताच आपण आपल्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करू. तोपर्यंत एखाद्याने धीर धरला पाहिजे. त्याला या युवकाचा मुद्दा समजला आणि त्याने आत्महत्या करण्याची कल्पना सोडून दिली. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या विरोधात कोण कटकारस्थान रचत आहे हे सर्व काही मी पाहत आहे. माझी दृष्टी सर्वत्र आहे. याचा अनुभव तू लवकरच करणार आहेस. तुझे विरोधक, तुझे शत्रू आता तुझ्यापासून दूर जाण्यासाठी तयार केले जात आहेत. त्यांच्या मनात ते तीव्र इच्छा निर्माण करणारे देवांचे आशीर्वाद तुला प्राप्त होत आहेत की आता त्यांनी तुझ्या कार्यात आणलेल्या बाधा ते संपुष्टात आणणार आहेत. आता त्यांना त्यांच्या शिक्षाही प्राप्त होतील, ज्यांनी विनाकारण तुझ्या कार्यात खूप काही असे निर्माण केले, ज्यामुळे तू मागे राहावा, दिवसेंदिवस तुझी प्रगती थांबावी. त्यांच्या मनातील असे वाईट विचार आता देव पुसून टाकणार आहे आणि त्यांना तुझ्यापासून वेगळे करण्यासाठी देवाचा आशीर्वाद, देवाचे चमत्कार घडून येणार आहेत. देव म्हणतात, तुझा प्रतिस्पर्धी कधी किती वेगवान गतीने पुढे जात आहे तू हे पाहत आहेस, पण देवाचा आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तू आता किती वेगवान प्रगती करणार आहेस हे तुझे प्रतिस्पर्धी पाहतील आणि ते त्यामुळे खूप काही निराशही होतील. येणारा काळ तुला हे सर्व काही आशीर्वाद प्राप्त करून देणारा ठरेल. बाळा, तू या संदेशाकडे आला आहेस हा काही निव्वळ योगायोग नाही, तर देवाने केलेली ती योजना आहे. तेव्हा पुढील काही मिनिटे हा संदेश जर तुम्ही उघडला आहे तर संपूर्ण ऐकून घ्या. यात मिळणारे काही संकेत तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहेत, तुमच्या जीवनात क्रांती घडवून आणणारे आहेत. तुम्ही देवाच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा. मनातली भीती नष्ट होईल. तुम्हाला असलेले कर्ज घालवण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही यशस्वी ठरणार आहात. देव तुमच्या कुटुंबाला आरोग्य, संपत्ती आणि खूप काही असे देऊ इच्छितात. त्याची योजना देवाकडे तयार आहे. तुम्ही त्या योजनेचा भाग बनू इच्छित असाल तर होय म्हणून टाईप करा. स्वामी, शक्ती मला हवी आहे असे टाईप करा. देव जेव्हा पूर्ण शक्तीसह तुमच्याकडे आशीर्वाद भरपूर ते काही पाठवतात त्यासाठी तुम्हीही तयार असले पाहिजे. तेव्हा होय म्हणून टाईप करायला विसरू नका. देवाची दिव्य शक्ती मला हवी आहे असे टाईप करा. या जगात तुम्ही एकटे नाहीत. देवाचा परम सौभाग्यशाली आशीर्वाद तोच भक्त प्राप्त करतो जो निरंतर देवाच्या सेवेत आहे, देवाच्या नामात आहे. तुम्ही जर देवाची सेवा करत आहात, देवाचे नामस्मरण करत आहात, तुमची श्रद्धा संपूर्ण आपल्या देवावर आहे आणि देवाच्या कार्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे की देव तुम्हाला तेच देतात जे तुमच्यासाठी अत्यंत योग्य आहे, तर ते सर्व काही प्रश्न मनातील विसरून जा, भीती विसरून जा, कारण देव तुमच्यासाठी खूप काही मार्ग तयार करत आहेत. देव म्हणतात, बाळा, तुझे उद्देश आणि दिवसासाठी देवाला तू जे काही मागत आहेस त्यासाठी देव तुला आशीर्वादित करणार आहे. जे काही नवीन परिवर्तन, बदल तुमच्या आयुष्यात तुम्ही घडवू पाहत आहात त्यासाठी देव तुम्हाला अधिक शक्ती आणि सहमती देत आहे. हा संदेश तेच ऐकू शकतील ज्यांना ती सहमती प्राप्त होऊन तुमचे कार्य पुढे जाताना तुम्हाला दिसून येईल. तुम्ही आणि तुमचे सर्व काही कुटुंबीय आनंदित राहावे, पूर्ण विपुलतेने परिपूर्ण असावे, त्याची काळजी तुमचा देव घेत आहे. तुमच्या खांद्यावर कितीही जबाबदाऱ्या असू द्यात, पण ते पेलण्याची शक्ती ही तुम्हाला तुमचा भगवंत देव प्रदान करत आहे. यावर विश्वास करा. देव तिथेच कार्य करतात जिथे त्यांचे भक्त त्यांचे नामस्मरण करतात, त्यांच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितात. जर तुमचाही भगवंतावर संपूर्ण विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि माझा देव महान असे टाईप करा. तुम्ही या संदेशाला न वगळता ऐकत आहात तेव्हा स्वतःला भाग्यशाली माना, कारण देवाने थेट स्वर्गातून तुमच्यासाठी हा संदेश पाठविला आहे. जर तुमच्या मनातील काही इच्छा असेल तर या क्षणाला देवापुढे प्रार्थनापूर्वक बोलून दाखवा. ती लवकरच पूर्ण केल्या जाईल. तुमच्या जीवनातून तो अंधार, त्या दुःखाच्या रात्री देव कायमच्या संपवून टाकेल. यावर विश्वास ठेवा. देव आज तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही आज स्वतःला काही प्रश्न विचारण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही त्या प्रश्नांमध्ये उत्तीर्ण ठराल तुम्हाला माझे आशीर्वाद प्राप्त होतील. मी म्हणतो, तुमचा माझ्यावर विश्वास असल्यास तुम्ही साक्षात आहात असे टाईप करा.
या संदेशाला लाईक करा. स्वतःच्या आनंदासाठी आणि स्वतःचे नशीब बदलण्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करा. तुमच्या आयुष्यातील उणीवा देव भरभराटीने पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहे. ते स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा. देव जेव्हा तुमच्या काही परीक्षा घेतात तेव्हा उत्तीर्ण होण्याचे मार्गही तुम्हाला सुचवतात. तेव्हा उत्तीर्ण होण्यासाठी सज्ज व्हा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू जर माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितोस तर तू केलेले प्रत्येक कर्म माझ्यापर्यंत येत आहे. तू केलेली प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत येत आहे. तुझ्या चेहऱ्यावरचे हसू मी तुला परत देणार आहे, जे काही काळापासून तुझ्या चेहऱ्यावर नाही. बाळा, मी तुझा देव आहे. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरही मीच तुला देईन. पण तू ज्या काही संतापाने, ज्या काही त्रासांनी व्याप्त आहेस, आता ते सर्व काही संपून त्या जागी आनंदाचे क्षण, भरभराट आणि ती विपुलता तुम्हाला प्राप्त करून देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, जो कोणी माझ्या प्रेमात आहे, जो कोणी माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितो, त्याचे मी स्वागत करतो. जर तूही तुझ्या मनापासून माझ्यावर विश्वास ठेवतोस तर आत्ताच या संदेशाला तुझ्या प्रियजनांपर्यंत पोहोचव आणि तुझे जे कोणी त्रासात आहेत असे तुला वाटत आहे त्यांना हा संदेश पाठव. तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचे तुम्हाला चांगले फळ मिळेल. बाळा, ज्या नवीन गोष्टींची तू सुरुवात केली आहेस त्या गोष्टींचा शेवटही चांगलाच, शुभच झाला पाहिजे असं तुला वाटत असेल तर तुला तुझी श्रद्धा वाढवावी लागेल. देवावर विश्वास ठेवा, ठाम विश्वास ठेवा. देव म्हणतात, बाळा, तुझ्या दिशेने विपुलता, आर्थिक संपन्नता येत आहे. मात्र तू चिंतित नसावे अशी देव तुला आज्ञा करतात. कारण जो चिंतित आहे, खूप काही व्यग्रतेत आहे, तो जे काही समोर येत आहे ते पाहू शकत नाही. त्याला त्यातील आनंद मिळवताही येत नाही. म्हणून देव जे काही देत आहे त्यात त्याला आनंदाची प्राप्ती होते. जो त्यात सुख मानतो त्याला ते अधिक प्राप्त होऊ लागते. मनातल्या विवंचना संपू लागतात. यातना, दुःख, क्लेश मागे राहू लागते आणि सुख, संपन्नता, वैभव समोर दिसू लागते. जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. देव तुमची काळजी घेत असल्याचे तुम्ही पाहत असाल तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही. या संदेशापर्यंतही तेच पोहोचवल्या जातील जे स्वामींचे निस्सीम भक्त आहेत, ज्यांची नितांत श्रद्धा स्वामी माऊलींवर आहे, जे स्वामी माऊलींना सांगितल्याशिवाय एकही कार्य आरंभ करत नाहीत. देव म्हणतात, बाळा, तू ज्या काही शुभकार्यांचा आरंभ केला आहेस त्यासाठी माझ्याकडून आशीर्वाद प्राप्त आहेत. आता खूप काही मनातील प्रश्नांना पुढे आणू नकोस. खूप काही शंका कुशंका मनात आणू नकोस. पुढे चालत राहा, कारण तुझ्यासाठी पुढील मार्गात आनंदी आनंद आहे. तुझे क्लेश, दुःख, यातना संपवणारा हा भाग्यशाली संदेश आहे आणि तो तुझ्यापर्यंत पोहोचवला जात आहे. म्हणून तूही भाग्यशाली होत आहेस. बाळा, तुझा भाग्योदय तुझा देव लिहिणार आहे. त्यासाठी सज्ज हो. तुम्ही जर स्वामींच्या आशीर्वादाने सहमत असाल, विचारांवर सहमत असाल तर आत्ताच या संदेशाला एक लाईक करा आणि स्वामी माऊली, मी तुझं प्रिय बाळ असं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या प्रत्येक प्रश्नासाठी मी इथे आहे. तुझ्या वेदना, दुःख हरण करण्यासाठी मी इथे आहे. तुझे आर्थिक आणि आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे. जर तुझ्या मनातील प्रश्न असतील तर ते माझ्यापुढे ठेव. त्याचे उत्तर कोणत्या वेळेस तुला द्यायचे हे मी ठरवेन आणि तू आज मात्र शांत असावे, निश्चिंत असावे आणि आरामही करावा अशी मी तुला आज्ञा करतो. जेव्हा तुम्हाला आराम दिला जातो तेव्हा पुढील काळात तुमच्यासाठी येणारे कार्य हे मोठे असते, कारण तुम्हाला मोठ्या कार्यासाठी नियुक्त केल्या जाते. तिथून मिळणारा तुम्हाला मानसन्मानही मोठा असतो. त्यामुळे तुम्ही जर सहमत असाल तर होय म्हणा आणि पुढील कार्यासाठी तो आरामही करा, कारण देव तुमच्यासाठी ते सर्व काही सुख पाठवत आहेत ज्याची तुम्हाला देवाकडून, ईश्वराकडून अपेक्षा आहे. देव म्हणतात, बाळा, तुझे भावनिक आणि आध्यात्मिक प्रगती करून देण्याची माझे ध्येय आहे. तुला सुख, समृद्धी, संपन्नता आणि आध्यात्मिक उन्नती देण्यासाठी मी आज तुझ्या पुढे उपस्थित आहे. दरवाजे उघडतील. तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तित करेल. शुभ येत आहे आणि जे काही वाईट आहे, मग ते एखादे कार्य असो, एखादे नाते असो किंवा एखादी वाईट सवय असो, ते सर्व काही तुमच्यापासून दूर जात आहे. देव म्हणतात, माऊली म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी दरवाजे उघडल्या जात आहेत. अधिक सुख, संपन्नता आणि वैभव तुझ्या दिशेने पाठवल्या जात आहे.
त्यासाठी तयार व्हा, कारण तुम्ही केलेले कर्म देव पाहत आहेत. योग्य दिशेने तुमच्याकडे काय पाठवावे हे तुमच्या देवाच्या व्यतिरिक्त कुणालाही ठाऊक नाही. तेव्हा तुमच्या देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. अंधार दूर जाईल आणि तुमचे जीवन प्रकाशमान होईल. देव म्हणतात, बाळा, पुढील काळ अत्यंत शुभ आणि लाभ घेऊन येत आहे. तुम्ही स्वतःला तयार करा, कारण देव तुमच्या दिशेने विपुलता, आरोग्यता आणि आनंदाचे क्षण पाठवत आहे. त्यासाठी तुम्ही सज्ज असणे तितकेच आवश्यक आहे. स्वतःला तयार करा आणि देव तुमच्यासाठी जे काही पाठवत आहे ते स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा. जर तुम्ही या क्षणाला देखील सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा. देव म्हणतात, बाळा, विश्वास ठेव. तू जे काही मागील काळात मागितले आहेस ते तुझ्या मार्गात येत आहे. काही विशेष योजना आहेत ज्या देव तुझ्यासाठी खूप काही प्रेमाने तुला समर्पित करीत आहे. जर तू ते स्वीकारण्यास सज्ज असशील तर तुला अगदी या क्षणाला देखील ते प्राप्त होईल. कुणी मागितलेले कुणाला मिळणार नाही ही नकारात्मक भावना मनात कधीही ठेवू नका. देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे. तेव्हा देवावर अधिक विश्वास ठेवा. तुम्हाला ते मिळेल जे तुम्हाला हवे आहे. तुमच्या जवळून ते दूर केले जाईल. ते तुम्हाला नको आहे. मग ते एखादे नाते असो, एखादे कार्य असो किंवा एखादी वाईट सवय असो, ते तुमच्यापासून दूर केले जाईल. देवाच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवा. देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे. काही गोष्टी जरी आज तुम्हाला पडद्याआड दिसत असतील तरीही त्या घडत आहेत हे विसरून जाऊ नका. देव तुमची काळजी घेत आहेत. तुमच्या दिशेने आशीर्वाद येत आहेत. तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केले जात आहे. स्वतःला तुम्ही किती झिजवत आहात, तुम्ही काय काय कर्म करत आहात, तुम्ही कोणती चिंता वाहत आहात, हे सर्व काही तुमच्या देवाला लक्षपूर्वक माहीत आहे. तेव्हा चिंता करणे सोडा आणि देवावर सर्व काही समर्पित करून निश्चिंत व्हा, कारण तुमची काळजी देव करत आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला म्हणजे तुम्ही भाग्याच्या त्या द्वारापर्यंत पोहोचवल्या जात आहात, कारण ते द्वार तुमच्यासाठीच उघडल्या जाईल. त्यातील आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. तुमचे जीवन सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण केल्या जाईल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आजच्या या संदेशामध्ये स्वामींचे चमत्कार बघणार आहोत, स्वामींचे आशीर्वाद घेणार आहोत. म्हणून आजचा हा संदेश जे भक्त शेवटपर्यंत ऐकतील त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, कष्ट संपून जाईल. आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या प्रयत्नांमध्ये माझी शक्ती आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझं ध्येय, तुझं जीवन मी आज तेजस्वी करणार आहे. तुझ्या श्रद्धेच्या मार्गावर मी सदैव प्रकाश देणार आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या विश्वासामुळे यशाचा दरवाजा उघडला जाणार आहे. तुला कोणत्याही क्षणी आनंदाची बातमी मिळणार आहे. तुझ्या जीवनामध्ये आज मोठा चमत्कार घडणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती सदैव तुझं रक्षण करत आहे. भिवू नको, स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठीशी आहेत. आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची एवढी सेवा करतो, एवढी भक्ती करतो, याचं कारण काय? कारण की स्वामी समर्थ महाराज प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करतात, त्याच्या जीवनात असलेल्या संकटांचा नाश करतात. अशीच आपण एक प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत, ज्याच्यामध्ये स्वामींनी कसा चमत्कार केला हे देखील आपण बघणार आहोत. एकदा स्वामी समर्थ महाराज एका छोट्या गावात विश्रांतीसाठी आले होते. त्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचं नाव रामू होतं. रामू खूप मेहनती होता, पण त्याच्या कष्टाला फारसं फळ मिळत नव्हतं. त्याच्या शेतात दुष्काळामुळे पीक उगवत नव्हतं आणि तो खूप निराश झाला होता. एका सकाळी रामूने ऐकलं की गावात श्री स्वामी समर्थ महाराज आले आहेत. तो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भेटीसाठी गेला. महाराजांना पाहताच तो जसा माझ्या पायावर उभा राहिलो आहे तसं मला नेहमी दुःखानं ग्रासलं आहे. माझ्या मेहनतीचं फळ मला कधीच मिळत नाही. मी जे काही प्रयत्न करतो त्या प्रयत्नातून मला कधीच साध्य होत नाही, असं म्हणाला. श्री स्वामी समर्थ महाराजांनी शांतपणे त्याचं म्हणणं ऐकलं आणि हसत उत्तर दिलं, रामू, तुझ्या मेहनतीला मी आशीर्वाद देतो, पण त्याच्यासोबतच एक गोष्ट समजून घे. तू मेहनत करतोस, पण तुझ्या मनात विश्वासाचा अभाव आहे. विश्वास हा फळ पिकवण्याच्या प्रक्रियेसाठी हवा असतो. जर तू शेतामध्ये काही बी बियाणे टाकलेस आणि जर त्याला पाणीच दिलं नाही तर ते उतरणार नाही. तशाच प्रकारे तू कितीही कष्ट केले, परंतु तुझ्या मनात जर विश्वास आणि श्रद्धा नसेल
तर तुझ्या जीवनात तुझ्या कष्टाला काहीच उपयोग होत नसतो. रामूने विचारलं, स्वामी मग मी काय करायला हवं, मला नक्की सांगा. स्वामी म्हणाले, तुझं काम आहे मेहनत करणं आणि मनापासून परमेश्वरावर श्रद्धा ठेवणं. उद्या तू तुझ्या शेतात काम सुरू कर. मी तुला सांगतो, तुझं शेत पुन्हा फुलून निघेल. तू फक्त तुझ्या कष्टावर लक्ष केंद्रित कर. विश्वास ठेव. जे काही होणार आहे, सर्व काही तुझ्या भल्यासाठीच होणार आहे. रामूला महाराजांच्या शब्दांवर विश्वास वाटला. त्याने दुसऱ्या दिवशीपासूनच पुन्हा मेहनत करायला सुरुवात केली. त्याने न कंटाळता शेतात रोज नवीन प्रयत्न केले आणि काही दिवसांनी आभाळ भरून आलं आणि गावात चांगला पाऊस झाला. रामूच्या शेतात पीक जोमाने उगवलं. त्याच्या मेहनतीला यश आलं. रामू पुन्हा स्वामींच्या भेटीला गेला आणि म्हणाला, स्वामी तुमच्या आशीर्वादामुळे आणि माझ्या मेहनतीमुळे माझं आयुष्य बदललं आहे. आता मी प्रत्येक संकटाला धैर्यानं सामोरं जाणार आहे. आता मी कधीच हार मानणार नाही. तुमच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. मी आता खूप मेहनत करणार आणि माझ्या कष्टाचं चीज करणार. श्री स्वामी समर्थ महाराजांनी हसून त्याला उत्तर दिलं, रामू, संकट हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. पण तू मेहनत आणि श्रद्धा आणि धैर्य ठेवशील तर कोणतंही संकट तुला पराभूत करू शकत नाही, तुझं वाईट करू शकत नाही. ही कथा आपल्याला शिकवते की मेहनत म्हणजेच आपल्या जीवनाचं पहिलं पाऊल आहे. आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपल्याला मेहनतीशिवाय पर्याय नसतो. श्रद्धा आणि विश्वास हे प्रत्येक संकटावर मात करण्याचे साधन आहे. स्वामी समर्थ महाराजांचे विचार आणि आशीर्वाद सदैव आपल्याला प्रेरणा देत असतात. म्हणूनच आम्ही आपल्यापर्यंत रोज प्रेरणादायी संदेश पोहोचवत असतो. स्वामी आपल्या प्रयत्नांना यश नक्की देतात. फक्त आपल्याला विश्वास ठेवायची गरज असते. ज्या भक्तांचा श्री स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास आहे त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लगेच टाईप करा. श्री स्वामी समर्थ महाराज यांचे निस्सीम भक्त आपण सर्वजण आहोतच, परंतु आपल्यामध्ये काही ना काही गोष्टींची कमतरता आहे. काही भक्तांमध्ये विश्वासाची कमी आहे, काही भक्तांमध्ये निष्ठेची कमी आहे, काही भक्तांमध्ये प्रयत्न करण्याची कमतरता आहे, तर काही भक्तांमध्ये संयम नाही. काही भक्तांचा चिडचिडेपणा होतो, तर काही भक्तांच्या मनात खोल कपट आहे, शंका आहे. नेहमी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, मनामध्ये कुठलीच शंका आणायची नाही. मन हे नेहमी शुद्ध आणि साफ ठेवायचं. कधी कोणाला वाईट बोलायचं नाही, मनामध्ये वाईट विचार आणायचा नाही. नेहमी चांगला विचार करायचा, सकारात्मक विचार करायचा. नेहमी पूर्ण विश्वासाने भक्ती करायची. श्री स्वामी समर्थांचे नाव जेव्हा आपल्या तोंडातून बाहेर निघेल तेव्हा आपले मन प्रसन्न होते. फक्त त्यासाठी मन शुद्ध असायला हवं. स्वामींच्या आशीर्वादामुळे आपलं जीवन कायमच प्रकाशमान होतं. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात ज्या गोष्टी रुजतात तू तुझ्या जीवनाचा सत्य होणार आहे. स्वामी आशीर्वादाने तुझं जीवन कायमचं प्रकाशमान होणार आहे. जेव्हा जेव्हा आपण स्वामींचे नाव घेतो तेव्हा तेव्हा संकटे आपल्यापासून दूर पडतात. तुझ्या प्रयत्नाने आणि श्रद्धेने स्वामींचे सामर्थ्य तुझ्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तू अडथळ्यांच्या मागे कधीच लपू नकोस, कारण तुझा हा जन्म पुढे जाण्यासाठी झाला आहे, लपण्यासाठी नाही. संकटे आली म्हणजे संकटांना पाहून लपायचं नाही किंवा घाबरायचं नाही, जोमानं पुढे जायचं. माझी शक्ती सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, नेहमी आपल्या मनाला सांग की मी यश मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. नेहमी आपल्या मनाला उभारी दे. नेहमी चांगले विचार कर, सकारात्मक विचार कर. तुझ्या जीवनात असे काही प्रसंग घडतील की ज्याचा तू कधी विचार देखील केला नव्हता. जेव्हा जेव्हा तू असे प्रसंग अनुभवशील तेव्हा तेव्हा तुझं मन तुझ्या कार्याने भरून जाईल. तुझ्या आयुष्यात मोठा आनंद येणार आहे, कारण स्वामींची आता तुझ्यावर कृपा होणार आहे. स्वामींच्या या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यामध्ये खूप आमूलाग्र बदल घडणार आहेत. हा संदेश तुझ्यासाठी निवडला गेला होता. जो तू ऐकत आहेस त्या संदेशामागे स्वामींचे गुपित दडलेले आहे. जेव्हा जेव्हा तू स्वामी संदेश ऐकतोस कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. आपण या कथेमध्ये जाणून घेतलं की कसा एका गरीब शेतकऱ्याने स्वामींवर विश्वास ठेवून आपल्या सर्व समस्यांचा सोबडा साफ केला. तसेच आपल्यालाही स्वामींवर प्रचंड विश्वास ठेवून त्यांची सेवा करून आपल्याला नेहमी जीवनामध्ये प्रगती करायची आहे. जरी आपण गरीब घरामध्ये जन्म घेतला असता तरी ती आपली चूक नाही. मात्र आपण तसंच गरिबीत राहून कष्ट करून आपल्याला दिवस घालवायचे नाहीत. आपल्याला देखील मोठं बनायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे. म्हणून लक्षात ठेवा
नेहमी स्वामींची सेवा करा. हे जीवन देवाने आपल्याला दिलं आहे, त्याचं सोनं आपल्याला करायचं आहे. जेव्हा तुम्ही हा विचार कराल तेव्हाच तुम्ही पुढे जाल. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या कर्तृत्वाने तुला फळ मिळणार आहे. तुझ्या यशाचा मार्ग मी आज खुला करत आहे. तू हार मानली नाहीस तरच तू विजयी होशील. तुझ्या जीवनातील प्रत्येक संकटांवर विजय मिळवण्यासाठी स्वामी समर्थ महाराज आहेत. तुझ्या मेहनतीनेच तू तुझं भाग्य बदलू शकतो. तुझं जीवन तेजस्वी करण्यासाठी स्वामी समर्थांचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. तुझ्या विश्वासाने तुझ्या प्रत्येक संकटाचे रूपांतर हे चमत्कारामध्ये होणार आहे. तुझ्या मनगटात स्वामींचे सामर्थ्य आहे, त्यामुळे कोणतेही संकट तुला हरवू शकणार नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या धैर्याने आणि श्रद्धेने तुला यश मिळणार आहे. तुझ्या प्रत्येक यशात स्वामींच्या कृपेचे प्रतिबिंब आहे. स्वामी महाराज म्हणतात, तुझ्या मेहनतीचे फळ तुला भरभरून मिळेल. तुझ्या प्रयत्नांमध्ये स्वामी समर्थ महाराजांची शक्ती सामावलेली आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझं ध्येय तुझे जीवन तेजस्वी करेन. तुझ्या श्रद्धेच्या मार्गावर स्वामींचा प्रकाश सदैव आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या विश्वासामुळे यशाचा दरवाजा उघडला जाईल. तुझ्या मेहनतीला स्वामींचा आशीर्वाद लाभल्यावर कुठलीच गोष्ट तुझ्यासाठी अशक्य राहणार नाही. स्वामींचा हा संदेश नेहमी आपल्याला चांगली गोष्ट शिकवत असतो. आपल्याला नेहमी प्रोत्साहित करत असतो, प्रेरणा देत असतो. म्हणून लक्षात ठेवा, स्वामी संदेश कधीच तुम्हाला चुकीची माहिती देत नाहीत. स्वामींचे प्रेरणादायी संदेश आपल्याला आपल्या जीवनामध्ये नेहमी भरारी देण्यासाठी येत असतात. स्वामींना आपल्याला सर्वांना चांगली गोष्ट शिकवायची आहेत. म्हणून स्वामी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत असतात. स्वामींनी जे घडवलं आहे, जे सांगितलं आहे, तेच आपण आजपर्यंत शिकत आलो आहोत. आपल्या गेलेल्या पिढ्यांना नेहमी परमेश्वराची स्तुतीच केली आहे आणि आपल्याला देखील नेहमी परमेश्वराची स्तुती करायची आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. उगाची भीतोशी भय हे पळू दे. जवळी उभी स्वामी शक्ती या जगाला कळू दे. म्हणून मनात न डगमगता हा व्हिडिओ पूर्ण बघ. नक्की स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर अखंड राहील. तुझी सर्व कामे मार्गी लागतील आणि तुझ्या जीवनात एक नवीन सकारात्मक दिवसाचा आणि विचारांचा प्रकाश पडेल. म्हणून माणसाच्या जीवनात संघर्ष, अडचणी या 5वीला पुजलेल्या असतात. फक्त त्याचे रूप बदलत असतं. संघर्ष, अडचणी काही टाळण्यासारख्या गोष्टी नाहीत. मग जी गोष्ट टाळता येत नाही तिला सामोरं जाणं हाच एक मार्ग नाही का? त्याबद्दल मनात चिंता, विवंचना असणं साहजिकच आहे. पण त्यावर शांतपणे विचार केला तर मार्ग शोधता येऊ शकतात. काही अडचणी या स्वतःहून ओढून घेतलेल्या असतात, तर काही परिस्थितीमुळे निर्माण होतात. त्यामुळे योग्य पद्धतीने मार्गक्रमण केले तर अशक्यही काहीही नसतं. त्यासाठी संयम मात्र हवा असतो. आपल्या परंपरा, रूढी अशाच मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीला येत असतात. त्या सगळ्याच योग्य असतील किंवा सगळ्याच अयोग्य असे काही नाही. या जगात सगळंच टाकावं आणि सगळंच विकावं असं नसतं. काही दिखावंही असतं. काय पण दृष्टी असली की त्याचा योग्य अर्थ लक्षात येतो. सगळेच प्रवाह काही गढूळ नसतात. काही वाहता वाहता नितळ होत जातात. काही साचून गढूळ होत जातात. त्यांना निवडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मनावर चढलेली जळमटं धुवायला वेळ द्यावा लागतो. सुरुवातीस अपवाद असतात, नंतर तीच रूढी बनते आणि नंतर प्रघात होतो. असं आयुष्यात चालत असतं. आपण काय स्वीकारायचं हे आपल्या हातात असतं. आपण मात्र आपलं कर्म हे चांगलंच करायचं असतं. कारण येणाऱ्या आपल्या कर्मानुसार फळ आपल्याला रिटर्न म्हणजे माघारी मिळत असतं. जसं तुमचं कर्म असेल तसंच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. म्हणून कर्म चांगलं करा. फळ गोड खायलाच मिळणार आहे. आयुष्यात एकदाच मिळतं. जगायला शिकलं पाहिजे. माझा जन्म गरीब घरात झाला. माझ्याजवळ खानदानी संपत्ती नाही, जमीन नाही. परिस्थितीमुळे मला योग्य शिक्षण मिळालं नाही. या आणि अशा कित्येक सवयी पुढे करणं, त्यावर चर्चा करून आत्ता हातात आहे तो सुद्धा वेळ वाया घालवणं, म्हणजेच आपल्या दुःखात अपयशाचं, अधोगतीचं खापर दुसऱ्यावर फोडणं. दुसऱ्याची सहानुभूती मिळवून मनाचं समाधान करून घेणं हा वेडेपणा आहे. ज्याला आयुष्यात काहीही करायचंच नाही तो असे भान शोधत असतो. ज्याला फक्त आयुष्यात काही मिळवायचं आहे, फक्त जगायचं नाही तर आनंदाने जगायचं आहे, तो कारण न सांगता त्या परिस्थितीत आजूबाजूला लपलेल्या संधी शोधतो. एक माणूस पंखा साफ करण्यासाठी स्टूलवर एक पाय ठेवतो. दुसरा पाय ठेवणार तेवढ्यात तो स्टूल तुटतो. तो माणूस वैतागतो, चिडचिड करतो आणि नशीब आपलं चांगलं नाही हे आपल्या वैतागून चिडचिड करतो. पण त्याची बायको म्हणते, तुमचं नशीब खूप चांगलं आहे.
स्टूलवर चढल्यावर नाही तुटला, नाहीतर स्टूल बरोबर तुमचा पायही तुटलाच असता. घटना एकच आहे, पण दृष्टिकोन मात्र 2 आहेत. विचारांची दिशा बदलली की दुःख, अपयश जीवनात जिंकायला, आनंदाने जगायला शिकवतं. जगणं निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. हवं तर घेता आलं पाहिजे. आयुष्य खूप मोठं दुकान आहे. म्हणून जीवन जगत असताना बारीक सारीक गोष्टींवर लक्ष द्या आणि आयुष्यात काय मिळवायचं आणि काय सोडून द्यायचं हे ठरवता आलं की जगणं कसं सोपं होतं. आयुष्यात आलेला आपल्याला जे नको असतं, जे आपण अगदी निग्रहाने टाळत असतो, तेच पुन्हा पुन्हा आपल्या पुढे येत असतं. का? कारण जे आपल्याला नको असतं तिकडे आपण नको तितकं लक्ष देतो. ज्या गोष्टींना आपण नको तितकं महत्त्व देतो, जे आपल्याला नको असतं त्या गोष्टींना विरोध, प्रतिकार करण्यात, त्या गोष्टींचा तिरस्कार करताना चिडचिड करत आपण आपली शक्ती वाया घालवतो आणि हवं ते मिळवण्याकडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ आणि शक्ती उरत नाही. ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, नको वाटतात, त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नये, की असंच का, तसंच का, असा विचार करण्यात, तक्रारी करण्यात दंग राहू नये. अंधाराची भीती वाटत असेल तर फक्त नको तो अंधार म्हणून तो नाहीसा होणार नाही. नेहमीच अंधाराला घाबरण्यापेक्षा अंधारात जाऊन काय होतं ते एकदा बघावं. भीती, भय वाटेल तर सहन करावं आणि एकदाच त्या भयात मोकळं व्हावं. नसलेल्या भूतांची भीती कायम सोबत बाळगण्यापेक्षा मनावरच्या भीतीची भूत उतरवण्याचा प्रयत्न करा. असेच स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमच्या जीवनावर नक्कीच प्रभाव पडणार आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावरही नक्की होणार आहे. जीवन जगत असताना तुम्ही प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केला पाहिजे आणि त्या गोष्टीकडे नेहमी सकारात्मकतेने विचार केला पाहिजे. ज्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत त्या गोष्टी पॉझिटिव्हच राहणार आहेत. ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत त्यासुद्धा आपण पॉझिटिव्ह केल्या पाहिजेत. तुझे प्रत्येक कर्म, तुझी प्रत्येक क्रिया मी बघत आहे. तुला तुझ्या कर्माचे योग्य फळ देणे हे माझ्या हातात आहे. तुझे कर्म हे चांगले ठेव. तुला फळ देखील मी नक्की चांगलेच देणार. माझ्या प्रिय मुला, तू फक्त आयुष्यात चुकीच्या वाटेवर जाऊ नकोस. तुला कधी मी संकट देणार नाही. आयुष्यात जर तुझ्या अडचणी येत असतील तर लक्षात घे की तू तुझ्या आयुष्यात तुझा मार्ग भटकला आहेस. काळजी करू नकोस. तुला कदाचित वाटत असेल की स्वामी माझी साथ देत नाही, पण असं नाही. मी सदैव तुझी साथ देत आहे. माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असं मी जेव्हा समजेन आणि तेव्हाच म्हणेन, जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील. समोरच्याचे मन दुखणार नाही याची काळजी घेशील, परंतु तुझे शब्द फुकट जात नाही याची पण जास्त काळजी घेशील. ज्या शब्दाची तुला किंमत कळत नाही अशा शब्दांना तू दूर ठेवशील. तेव्हाच तू सर्व काही शिकलेला आहेस. ज्याकडे पैसे आहेत तो मनःशांतीच्या शोधात फिरत आहे. ज्याकडे मनःशांती आहे तो पैशाच्या मागे लागलाय. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असा आहे ज्यांच्याकडे या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तो खरा श्रीमंत आहे. म्हणजे महाराजांचे सेवेकरी असा एक तरी स्वामी भक्त दाखवा किंवा सेवेकरी दाखवा ज्याच्या घरात माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जेथे स्वामी आहे तेथे समस्त ब्रह्मांड आहे. नामस्मरण हा सद्गुरूंनी दिलेला असा एक रामबाण औषध आहे, जो कधी झिजत नाही आणि कधी संपत नाही. जेवढा घासला तेवढा कर्म व विषरूपी मळ उतरून जाईल. हा मळ खूप जुना आहे. अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल, पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा सद्गुरूचा प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मिळत नाही. तो फक्त सद्गुरूंकडेच असतो आणि संतांना मिळतो. तो फार मुश्किलीने ज्यांना मिळतो तो हा साबण सांभाळून ठेवायला हवा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत नाही, तर आयुष्यात आपल्याला दुःखी होऊन काहीही समजणार नाही. ओळख तो आवाज, ओळख ती श्रद्धा. तू स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेव. स्वामींना मान. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून त्यांचे नामस्मरण कर. आयुष्यात तुझ्या प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ नक्की देतील. ज्याच्या मनी श्री सद्गुरूंचे विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरूंची मूर्ती त्याची होई जगभरात कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यात संकटे होतील वजा. होय, जर स्वामींवर तुझा विश्वास असेल तर काळजी करू नको. नाशिवंत देही सारा उद्या भंगून जाईल. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण कर, कारण उद्या तुझ्यानंतर स्वामी तुझी साथ देतील. आयुष्य एक महाभारत आहे. इथे कर्णासारखे मित्र निवडावे लागतात. कृष्णासारखे मार्गदर्शन आणि अर्जुनासारखा सर्वश्रेष्ठ बनून लढावं लागतं. कदाचित तुला वाटत असेल की स्वामी माझी साथ का देत नाहीत.
कदाचित तुला असं वाटत असेल की स्वामी माझ्या सोबतीला नाहीत. कदाचित सध्या तुझ्याही आयुष्यात खूप साऱ्या अडचणी आणि समस्या असतील. पण स्वामींवर विश्वास ठेवून तू तुझे कार्य करत जा. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. जर स्वामींवर तुझा विश्वास आहे तर तुला काळजी करण्याची गरज कसली? कारण स्वामी तर प्रत्येक संकटात तुझी साथ नक्की देतील. कोणावरही विश्वास ठेवताना काळजी घ्या, कारण विश्वास तुटायला लोक वेळ लावत नाहीत. आयुष्यात तुरटी आणि खडीसाखर सारखीच दिसते, पण जेव्हा विश्वास ठेवून आपण साखरेच्या जागी तुरटी खातो तेव्हा आपल्याला त्याची चव समजते. लक्षात ठेवा, विश्वास ठेवण्याआधी खूप वेळा विचार करा. आयुष्यात विचार न करता कुठलाही निर्णय घेऊ नका. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेले 2 हात यापेक्षा मोठा आणि अधिक उपयुक्त आहे. आयुष्यामध्ये अडचणी आहेत तर त्यांना भिवू नका. आयुष्यात जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा एका शब्दाने कोणी विचारत नाही, आणि एक वाईट गोष्ट घडली की लगेच विचारतात, आमच्या बाबतीत का? माणसाच्या आयुष्यात दुःख हे सुखाच्या आनंदाने घर करत नसते. लक्षात ठेवा, जो स्वामी भक्त आहे, स्वामी समर्थ महाराजांना मानतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो, रोज त्यांचे नामस्मरण करतो, त्यांची भक्ती करतो, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतो, त्याच्या आयुष्यात त्याला जास्त संकटे कधीही येत नसतात. स्वामी बोलतात, ज्यावेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्यावर प्रेम केले जाते, आणि ज्यावेळी तुम्ही मृत व्हाल त्यावेळी तुमच्यावर प्रेम केले जाईल. मधील काळात तुम्हाला असाच चालून घ्यावा लागेल. सर्व दरवाजे बंद झाले तरीही गुरूंच्या हृदयाचा दरवाजा कधीही बंद नसतो, तो कायम उघडा असतो. अपेक्षा गुरूंपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर गुरु तारतील, एकटे असाल तर गुरु सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर गुरु दाखवतील. तुम्ही जेवढे चांगले वागता तेवढे जास्त भंगार लोक तुम्हाला भेटतील. जेवढे तुम्ही आणि शिस्तीत वागाल तेवढे चांगले लोक तुम्हाला भेटतील. स्वामी म्हणतात, हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढण्याची प्रेरणा देतात. ते माझे स्वामी मनःशांती देतात. ते माझे स्वामी आयुष्याच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी सतत आपल्याला प्रेरणा देत असतात. ते माझे स्वामी जेव्हा संकटसमयी तुम्हाला मोठी शक्ती हवी असते आणि जेव्हा तुम्हाला ती शक्ती मिळते ते म्हणजे स्वामी. आयुष्याच्या असंख्य अडचणीत साथ देणारे एकमेव गुरुमाऊली ते म्हणजे माझे स्वामी. 4 दिवस एकांतवास ज्या लोक तुमचं नावसुद्धा करतील. मनुष्य जीवन हा अहंकाराने जगतो की लोकांकरिता मी विशेष आहे, परंतु वास्तविकता ही नसते की तुमच्या असल्याने किंवा नसण्याने कोणालाही काहीही फरक पडत नाही. ज्याची जितकी गरज तितकाच तुमचा वापर करत असतो. एक शेर अर्ज आहे, आयुष्यात ना कोणाची आपल्याला गरज असते ना कोणाला आपली. फक्त जेव्हा काम पडते तेव्हा आपण दुसऱ्याची किंवा दुसरा आपली आठवण काढतो. कुणालाही न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर जगात दुसरे कर्म नाही. आयुष्यात आपण जसे आहोत तसे राहा आणि कुणालाही न दुखावता जगा. यापेक्षा अत्यंत सुंदर आणि चांगले कर्म दुसरे कोणतेही नाही. स्वामी बोलतात, आयुष्यात असंख्य अडचणी आहेत. जिद्द आणि स्वामींवर विश्वास ठेवा. प्रत्येक अडचण स्वामी दूर करतील. स्वामी म्हणतात, नको होऊ उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद कर, आठवण कर आणि बघ, अरे मी आहे तुझा विश्वास. जिथे चुकतंय तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही पण मनाला नक्की समाधान मिळेल. ध्यानी मनी स्वप्न जपणं जपावी, पण आयुष्यात संकट आले की सामना करावा. जानसी मनीचे सर्व समर्था विणू किती भवरे, तू आयुष्यात अडचणी येतील फक्त तू साथ दे रे. खराब समय में साहस और बुद्धि में साथ दोनों छोड़ देते हैं, लेकिन सद्गुरु सदा साथ रहते हैं. त्यामुळे जो माणूस कष्टाला लाजत नाही आणि सद्गुरूंवर विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात संकटे कधीही येत नसतात. तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल, तुम्ही स्वामींना मानत असाल तर तुम्हाला या गोष्टींचा अनुभव नक्की आला असेल. स्वामी बोलतात, माझ्या प्रिय मुला, कोणतीही गोष्ट मनापासून किंवा जिद्दीने केली तर ती नक्की भेटते, आणि स्वामी महाराज पण नेहमी पाठीशी असतात. ज्या घरात एकतरी भाग्यवान व नामस्मरण करणारा व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबियांना केवळ त्याच्याचमुळे पूर्ण संकटेही दूर होतात. हे समर्था, माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक व घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत आहेस. माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्याची जिद्दही तूच पाठवत आहेस. मला तुमची खूप गरज आहे. स्वामी, मला कधीच एकटे सोडून जाऊ नका. माझे सर्वस्व फक्त तुम्हीच आहात आणि माझे समर्पण फक्त तुम्हीच आहात. तुझ्यावरचे संकटही लवकर टळेल.
बाळा, सुख हे लवकर तुझ्यावर येत आहे. सुख लवकर तुला मिळणार आहे. माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणे जास्त महत्त्वाचं वाटतंय. कोण आपला फायदा घेण्यासाठी येतोय, तर कोण फक्त कामापुरतं येतोय, हे ज्याला समजतं तो पूर्णपणे आयुष्यात चांगलं जगू शकतो. यांना विसरून कसं चालेल? यांनीच तर तुमच्या आयुष्याला सावरले. श्री स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्या आयुष्यात तुम्हाला पुढे जाण्यासाठी महत्त्व दिले. जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका. मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर निरुत्तर राहू नका. कारण हक्काने बोलणारे तुम्हाला जीव लावत असतात, तर तुमच्यावर हक्क गाजवणारे तुम्हाला कमजोर समजत असतात. स्वतःच्या अनुभवावरून ठाम निर्णय शक्ती काढण्यात ज्याच्यावर विश्वास असतो तो काहीही करू शकतो. गैरसमज हा इतके शक्तिशाली असतात की कित्येक वर्षे आपण निभावत असलेली सुंदर नाती एका सेकंदात तुटली जातात. निश्चिंत रहा, मी पाठीशी आहे. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस, ती स्वप्ने साकार होतील. स्वामी बोलतात, दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा. आजपर्यंत जे दिले आहे ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला भरपूर दिले. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपेने, आशीर्वादाने, सुख, शांती, समाधानाने आनंदी ठेव. समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे. तुझी आठवण, तुझी सेवा अखंड करता येईल. आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची तू काळजी घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने पूर्ण चांगले होऊ दे. समस्या कोणत्याही असू द्या. तार्किकदृष्ट्या जरी त्याचे समाधान दिसत नसले तरीही जिथे तर्क संपतो तिथे उत्तर अवधूत स्वामी यांची सत्ता सुरू होते. आयुष्यात अडचणी आहेत, त्यांचा सामना करा आणि पुढे जा. आपल्या स्वामींनी आपणास भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे अभिवचन दिले आहे. याचे स्मरण करत स्वामी माझे चांगलेच करत आहेत. स्वामींच्या प्रेमाच्या शक्तीनेच मी सर्व काही चांगले करत आहे असे म्हणा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो वा दुःखाचा असो, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा लोकांच्या केल्या तर तुमच्या आयुष्यात अडचण येणार नाही. स्वामी बोलतात, नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो. जेथे नाम तेथे माझे प्राण. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. आयुष्यात फक्त माझे नामस्मरण करा. मी सदैव तुमच्या पाठीशी असेन. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक तुमच्या मनाप्रमाणे गोष्ट होणार आहे. तुम्ही माझ्यावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा. बऱ्याच वेळेला तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, पण त्या अडचणींचा जर तुम्ही सामना कराल तरच पुढे जाऊ शकाल. आयुष्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे मिळणार नाहीत, पण त्या गोष्टी नक्की तुमच्या मनाप्रमाणे होतील जेव्हा तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून प्रयत्न कराल. आज तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता जर तुमचा स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास असेल तर. तुमच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी म्हणतात, मी काल तुमच्यासोबत होतो, मी आज तुमच्यासोबत आहे आणि मी सदैव तुमच्या सोबत असेन. बऱ्याच वेळेला तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, त्या अडचणींचा सामना करा. श्री स्वामी समर्थ महाराज दादांचे नामस्मरण करा. बाकी सगळं तर तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी बोलतात, आयुष्यात असंख्य अडचणी आहेत, पण त्या प्रत्येक अडचणींचा सामना करून पुढे जा. त्यातच तुमच्या यशाचा मार्ग लपलेला आहे. तुम्हाला वाटत असेल की आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे आहेत. तुम्हाला वाटत असेल की मनाप्रमाणे काहीही होत नाही, पण तसं नसतं. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाप्रमाणे असते. फक्त आपला स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास हवा. आयुष्यात प्रत्येक संकटसमयी आपली साथ देणारे स्वामी असतात. आयुष्यात प्रत्येक संकटात साथ देणारेही आपले स्वामी. आणि आपल्या जेव्हा आयुष्यात खूप जास्त आपल्याला वाटते की आपण हरतोय, तेव्हा सुद्धा साथ देणारे स्वामी असतात. काळजी आणि कुठल्याही प्रकारची चिंता न करता तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवून प्रयत्न करा. तुम्हाला प्रत्येक संकटात साथ मिळेल. आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर. श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुम्हाला माझी साथ हवी असेल तेव्हा मी तुमची साथ नक्की देईन. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामींनी साथ दिली आहे आणि स्वामी साथ देत आहेत. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास हवा. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप संकटे वाटत असतील
तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी प्रत्येक संकटसमयी तुमची साथ नक्की देईन. आयुष्याच्या प्रत्येक संकटसमयी तुमची साथ मी देत आलो आहे आणि तुमची साथ मी देत राहणार आहे. फक्त तुमचा माझ्यावर विश्वास असायला हवा. प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थ महाराजांवर तुमचा विश्वास असेल तर या गोष्टीचा अनुभव येत्या 24 तासांत तुम्हाला नक्की येईल. स्वामी बोलतात, जो व्यक्ती माझे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यातील असंख्य संकटे मी दूर करतो. नामस्मरणाचे काही महत्त्व: प्रारब्धाची तीव्रता कमी होते, समाधान मिळते, वास्तू शुद्ध होते, प्रारब्ध भोगाची क्षमता वाढते, घरात सात्विकता वाढते, सांसारिक अडचणी कमी होतात, प्रेमभाव निर्माण होतो, घरात भगवंताचा वास होतो, काळजी मिटते, भीती वाटणे जाते, संकटाला सामोरे जाता येते, स्वभावात बदल होतो, आपल्या गरजा कमी होतात, आपल्या सत्वगुणांचा जलद गतीने वृद्धी होते. सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्याला मस्करती असतो. अखंड अनुसाधरण आणि आपल्या भगवंताची भेट होत राहते. एकदा आयुष्यात एक गोष्ट करा की स्वतःचा विश्वास कधीच कमी होऊ दे नका. तो विश्वास कसा वाढेल याचा प्रयत्न करा. सर्व काही मग तुमच्या मनाप्रमाणे होईल. ज्या अंगी तुळस आहे तिथे देवी देवतांचा वास आहे. ज्या घरात ही तुळस आहे तिथे स्वर्ग समान आहे. तुळशी विवाह प्रत्येक घरात केला जातो आणि ह्या तुळशीचे महत्त्व ज्या काही लोकांना समजते. तुळशी ही एक अशी गोष्ट आहे जी जर घरासमोर असेल, आपल्या घराच्या अंगणात असेल तर घरात सदैव सकारात्मकता राहते. आयुष्यात ज्याच्या घरात कोटी रुपयांची रोकड मिळते त्यांना तो पैसा कोणाचा हे माहिती नाही. पण आयुष्यात जर तुमच्या घरात देवाचे नामस्मरण होते आणि नामस्मरण होत असेल तर ते देवाचे नामस्मरण तुम्ही करता हे देवाला समजते. त्यामुळे नंतर देव तुमची सदैव साथ देत असतो. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असून सुद्धा साधं राहणं, अधिकार असून सुद्धा नम्र राहणं, राग असून सुद्धा शांत राहणं यालाच आयुष्याचं व्यवस्थापन म्हणतात. ABCD सातारा असं म्हणतात, पण हे पूर्ण चुकीचं आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही फालतूची गोष्ट न करता स्वामींवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.